पुतीन यांनी भारतात पाऊल ठेवताच त्यांना एक मोठं सरप्राईज मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिल्याचं म्हटलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पाला विमानतळावर जाऊन पुतीन यांचं विशेष स्वागत केलं. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन विमानातून उतरताच पंतप्रधान मोदींनी प्रेमाने हस्तांदोलन केलं आणि नंतर त्यांना आलिंगन दिलं. प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान मोदी त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. पंतप्रधान मोदींच्या या कृतीनं रशियाला आश्चर्यचकित केलंय. पंतप्रधान मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत याबाबत कल्पना नसल्याचं रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयानं म्हटलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नागपूरसह महाराष्ट्रातील 13 प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आलेले आहेत. 5 ते 7 डिसेंबरपर्यंत ही व्यवस्था राहणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला मुंबईत पोहोचण्यासाठी विविध रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी होते. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाला निघालेल्यांचे नातेवाईक मित्रमंडळी प्रवाशांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर येतात. त्यामुळे गर्दीत अधिक भर पडते आणि त्याचा त्रास प्रवाशांना होतो. सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो आणि प्रशासनावरही त्यामुळे ताण येतो. अमरावती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेअर मार्केटमधून जादा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून अमरावतीतील एका व्यक्तीची 70 लाख रुपयांनी ऑनलाईन फसवणूक झाली आहे. याबाबत ऑगस्ट 2025 मध्ये गुन्हा दाखल झाला. यातील 5 लाखांची रक्कम कोल्हापुरातील काशवी ट्रेडिंग कॉर्पोरेशन कंपनीच्या बँक खात्यावर जमा झाली होती. ही रक्कम पुढे अन्य काही खात्यांवर देखील वर्ग झाली आहे. काशवी ट्रेडिंगचा मालक कुलदीप सावरकर असून त्याने संबंधित रक्कम इतर खात्यांवर वर्ग केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटानं पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोपांचा भडीमार केला. उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषदेतून चव्हाण यांच्यावर प्रलोभन देऊन पक्षांना फोडण्याचा प्रयत्न करतात असा गंभीर आरोप केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव पार्क मुंढवा येथील 40 एकर जमीन विक्री प्रकरणात प्रमुख अधिकारपत्रधारक शीतल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं बुधवारी अटक केली आहे. तपासादरम्यान या व्यवहारात शीतल तेजवानीचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नसल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात साधू महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरण प्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वृक्षतोडी विरोधात नाशिककर पर्यावरण प्रेमीसह सेलिब्रिटी देखील रस्त्यावर उतरले आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. मात्र आता तपोवन वृक्षतोडी संदर्भात भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत असून एका पाठोपाठ एक जोडपे लग्नबंधनात अडकत आहेत. बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणनं संजना गोफणेशी लग्न केलंय. सूरज नंतर 2 डिसेंबर रोजी प्राजक्ता गायकवाड, शंभूराज फुटवड आणि सोहम बांदेकर, पूजा बिरारी हेही आता लग्नबंधनात अडकले आहेत. त्यानंतर आज आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा विवाह सोहळा संपन्न झाला. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधूग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडी विरोधात वृक्षप्रेमी आणि राजकीय पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे. नाशिकमधील तपोवन परिसरातील साधूग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी आणि वृक्षप्रेमींचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं असतानाच आता पर्यावरणप्रेमी वृक्षमित्र आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनीही रोखठोक भूमिका मांडली. ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत त्या साधू संतांना तरी झाडं तोडलेली पटेल का असा सवाल सयाजी शिंदेंनी विचारला आहे. सोशल मीडियावर 8 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या डोंबिवलीचा रील स्टार शैलेश रामगोडेचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसतंय. आधीपासून तुरुंगात असलेल्या शैलेशचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. 92 लाखांच्या फसवणूक प्रकरणात तुरुंगात असलेल्या शैलेशनं मुंबईतील एका IT इंजिनियर तरुणीला 22 लाखांना लुबाडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता रील स्टार शैलेश रामगोडेचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी त्याच्या चाहत्यांची खूप मोठी गर्दी होती. सूरज चव्हाणनं आपल्या मामाच्या मुलीसोबत लग्नगाठ बांधली. दणक्या सूरज चव्हाणचा हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला त्याच्यासोबत बिग बॉस मराठीच्या घरात असलेले त्याची सहस्पर्धक
जान्हवी किल्लेकर उपस्थित होती. सूरजच्या लग्नाच्या सर्व विधींना जान्हवी अगदी सावलीसारखी त्याच्यासोबत होती. पण सूरजचं लग्न आटपून जान्हवी ज्यावेळी घरी निघाली त्यावेळी तिला घरी न जाता थेट रुग्णालयातच जावं लागलं.